चा आवाज जातो आहे। अशा सर्वांच्या पवित्र पावन चरणावरती दाचा कोटी कोटी धन्यरंकार एवं नमस्कार। प्रेमाने बोला सत्संगजी बऱ्याच वेळेपासून या ठिकाणी आवाज दिला जातोय की देवाला जाणा, तुम्ही भक्ती करताय आम्ही करतोय। अन्य काही सत्संगजी विषयांना स्पर्श करून अनेक संत महात्मांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या। वास्तविकता सत्संगजी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू महाराष्ट्राच्या एका कारागृहामध्ये कैद असताना त्यांनी एक सुंदर साहित्य लिहिलं। त्या साहित्याचं नाव आहे डिस्कवरी ऑफ इंडिया। आणि त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू जे भारताचे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान ते त्या डिस्कवरी ऑफ इंडिया या साहित्यामध्ये लिहित असताना म्हणतात की जगामध्ये जेवढे संत झाले नाहीत तेवढे संत या भारतामध्ये झाले, आणि भारतामध्ये जेवढे झाले नाहीत तेवढे संत या महाराष्ट्रामध्ये झाले। परंतु त्याच्या पुढेही पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिलेलं आहे, ते म्हणतात की पण दुर्दैव असं आहे की हयातमध्ये त्या संतांचं महत्व समाजाला कधीही कळलं नाही, कधीही समाजानं त्या साधू संतांचा स्वीकार केला नाही। आणि मग सत्संगाची वेळ निघून गेल्यानंतर त्या संतांचा सगळा समाज उदो उदो करतो आहे, जय जयकार करतो आहे। सांगण्याचा भावार्थ हा होता की हयातमध्ये आपल्याला साधू संत कळले पाहिजेत। संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून या ठिकाणी आवाज दिला जातोय। अनेक साधू संत महात्मा, जसं महाराजांनी मगाशी अनालिसिस केलं की 75% या ठिकाणी निरंकारी आहेत, ब्रह्मज्ञानी आहेत, संत आहेत, आणि 25% नवीन भाविक आहेत। वास्तविकता सत्संगजित हयातमध्ये त्या साधू संतांचा स्वीकार करता आला पाहिजे। जसं या ठिकाणी साधू संत महात्मा आवाज देत आहेत की एकाला जाणा एकाला माना एक व्हा। जगामध्ये भक्ती कोण करत नाही असं नाहीये। मगाशी सरांनी छेडलं त्या विषयाला की जगामध्ये भक्ती करत नाही असं नाहीये, सगळे लोक भक्ती करतात। हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, यहुदी, पारसी, कोणत्याही जाती धर्मातला असू दे, प्रत्येक जीव, प्रत्येक मुमुक्ष हा भगवंताची भक्ती करतोय। माऊली महावैष्णव श्रीमंत ज्ञानेश्वर महाराज आपल्या अमृतवाणीतून सांगत असताना म्हणतात की देख मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशील झाले असती केवळ माझी ठाई परी ज्ञानेविन नासले बुद्धी भेदासी आले कल्पू नये ते कल्पू लागले अनेकत्व। माऊलीने काय म्हणलेलं आहे, देख मनुष्य जात सखळ, ह्या धरावरती जन्माला आलेली जी मनुष्य जात आहे, सखळ म्हणजे सगळी मनुष्य जात, ही देवाची भक्ती करते। याच्या पाठीमागली एक शुद्ध कारण मीमांसा आहे की मुळात जन्माला आलो ना त्यावेळेला उपजतच देवानं अंतःकरणामध्ये प्रत्येकाच्या भक्तीचा भाव ओतप्रोत भरलेला आहे। उपजत आई सांगते लहानपणी की देव बाप्पांना पाया पड, है ना, आपण झुकतो, म्हणजे लहानपणापासून ते संस्कार दिले जातात आणि उपजत अंतःकरणामध्ये भक्तीचा भाव भगवंताने जन्म देतानाच भरलेला आहे। कारण देवाला सुद्धा माहिती आहे की हा जन्म बाबा अनमोल आहे,
तो पुन्हा मिळणार नाही. आणि या जन्माचं इति कर्तव्य काय आहे, ते जन्माला येतानाच उपजतच तो विचार भगवंतानं अंतकरणामध्ये डोक्यामध्ये ओतप्रोत भरलेला आहे. फक्त झालं काय की जन्म झाल्यानंतर या वस्तू पदार्थांचं मायावी जगताचं वारं लागतं त्याला. आणि मग ममत्व, प्रेम, आपुलकी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तो विचाराच्या दलदलीमध्ये फसला जातो. आणि मग कर्तव्य काय आहे, हा जन्म कशासाठी मिळाला, इथे येऊन मला काय करायचंय, आणि हा देह टाकल्यानंतर मला नेमकं जायचंय कुठे, याचा विचार तो विसरून गेला आणि मग दुःखामध्ये पडला. आणि म्हणून अशा दुःखिष्ट माणसाला संत निरंकारी मिशन जाग करून सांगते, जाणा आणि करा कल्याण असे सांगती वेद पुराण. निरंकारी बाबाजी म्हणतात की जाणा, जो विचार अंतःकरणामध्ये भरलेला आहे देवाच्या भक्तीबद्दलचा. आम्ही काय करतो, घर परिवारामध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेली भक्ती, पिढ्यानपिढ्या, अगदी वडील करतायत, आजोबा करतायत, पंजोबा करतायत, खापर पंजोबा करतायत, त्याच्या पाठीमागे कितीही जावा. घर परिवारामध्ये चालत आलेली पिढ्यानपिढ्या जी भक्ती आहे ती आपण जपण्याचा प्रयत्न करतो. आता तसा प्रयत्न प्रत्येकानं केलाही पाहिजे. त्याविषयी संत निरंकारी मिशन काय म्हणत नाहीये. जे घर परिवारामध्ये चालत आलेलं आहे, समजा एखाद्याच्या घरामध्ये विठ्ठलाची भक्ती परंपरेनुसार परंपरेनं घर परिवारामध्ये चालत आलेली आहे, निरंकारी मिशन काय म्हणते की त्या विठ्ठलाची तुम्ही भक्ती करा, दुमत नाहीये. त्याच्याही पुढे महाराज म्हणतात की एखाद्याच्या घरामध्ये शंकराची भक्ती केली जाते, तुम्ही शंकराची भक्ती करा, अवश्य करा, कारण ती जपली पाहिजे. आपल्या वाडवडिलांनी केलेलं आहे, साधू संतांनी जे सांगितलेलं आहे तोच मार्ग आपण स्वीकारतोय, त्या पावलांवरती पाऊल टाकतोय. पण काय साधू संत सांगतायत की एक फक्त जागृतीचा संदेश देतायत की जे तुम्ही करताय ना, फक्त एक पाऊल पुढे टाका आणि जाणा की नेमका आपल्याला काय करायचं आहे. हा, देवाची पूजा आपण घरीही करतो, देवाला आस्थापूर्वक घरी आपण आणतो, त्याचं आगमन करतो है ना, घरामध्ये बसवतो आणि काही दिवस भक्ती करतो. आणि भक्ती झाल्यानंतर पवित्र अशा गंगेमध्ये त्याचं प्रेमपूर्वक आस्थापूर्वक विसर्जन करतो. परंतु साधू संत सांगतायत काय, समर्थांनी दासबोध ग्रंथामध्ये सांगितलं की देव पूजावा आणि टाकावा. आम्ही सांगत नाही बरं. हा, समर्थांचा दासबोध ग्रंथ असेल तर त्यामध्ये काढून पहा, कारण ते थोर संत होते, त्यांच्या वाणीचं डिमांड होतं, त्यांच्या वचनामध्ये ताकद आहे. मग असे थोर संत ज्या वेळेला आपल्याला सांगतायत म्हणल्यानंतर आपण ऐकलं पाहिजे. बघा, घरामधलं भांडण मिटत नाही म्हणून काय करतात, पोलीस पाटलाला बोलवतात, सरपंचाला बोलवतात, म्हणले काय करू, आपसामध्ये बसू आणि योग्य काहीतरी न्याय निवाडा करा. मुलाला 4 शब्द सांगा, वडिलाला 4 शब्द सांगा आणि कुठंतरी ह्या मुलाबाळांचं कुटुंबाचं व्यवस्थित सुखानं जास्तान लागलं पाहिजे, असा एक मध्य मार्ग काढा. म्हणून काय केलं जातं, पोलीस पाटलाला सरपंचाला घरी बोलवलं जातं, आमंत्रित केलं जातं. पारिवारिक काय प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि मग ते काय करतात की योग्य न्याय निवाडा करतात. योग्य, जिथे मुलाचं चुकत असेल मुलाला सांगणार, वडिलांचं चुकत असेल वडिलांना सांगणार, आणि कुठंतरी त्यांच्याही मनामध्ये भावना असते की हा परिवार सुखी राहिला पाहिजे, है ना. मग त्या पद्धतीने सत्संगजी साधू संत काय सांगतायत की ज्या देवाची तुम्ही भक्ती करताना त्या देवाला जाणा प्रथम. जाणण्याची विधी काय आहे, थोर साधू संतांनी सांगितली. हा, थोर साधू संतांनी. मग जसं आपण घरामध्ये सरपंचाला आणि पोलीस पाटलाला बोलवून पारिवारिक वाद मिटवतो है ना, तसं परमार्थिक वाद मिटवण्यासाठी साधू संतांनी धर्मग्रंथांची निर्मिती केलेली आहे. त्यांना माहित होतं की हा भविष्यामध्ये आंधळा कारभार असाच चालणार आहे. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. साधू संतांनी भविष्याचं भाकीत लिहून ठेवलं की सगळे लोक देवाला विसरणार, हा, कुठला तरी नवीन मार्ग अवलंबणार. ते दूरदृष्टीचे साधू संत होते.
त्यांनी भाकीत तर हयात मध्ये लिहून ठेवलं, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवाला विसरून जाणार, हे भाकीत साधू संतांनी मांडलेलं आहे. आणि म्हणून त्या थोर साधू संतांनी काय म्हणलं, त्यांच्यावरती आपला विश्वास पाहिजे, आहे ना. तुम्ही तुकाराम महाराजांना मानता, ज्ञानेश्वर माऊलीला मानता, समर्थांना मानता, तर त्यांनी जे सांगितलं ग्रंथामध्ये त्याच्यावरती आपला विश्वास अतूट पाहिजे, तो कधी दोलायमान झाला नाही पाहिजे. मग समर्थ काय म्हणतात, देव पूजावा आणि टाकावा हे प्रशस्त न वटे जीवा, म्हणून याचा विचार पाहावा अंतर्यामी. किती सोपं आहे बा, अगदी स्पष्ट शब्दामध्ये आपल्याला कळेल असं सुटसुटीत सांगितलेलं आहे. देव पूजावा आणि टाकावा टाकावा म्हणजे समर्थांचं म्हणणं आहे की देव पूजावा आणि टाकावा म्हणजे पवित्र अशा गंगेनं आस्थापूर्वक आपण विसर्जन करतो, है ना. देव पूजावा आणि टाकावा हे प्रशस्त न वटे जीवा, म्हणजे माझ्या मनाला काही बरं वाटत नाही. समर्थ म्हणतायत देव पूजावा आणि टाकावा हे माझ्या मनाला बरं वाटत नाही, कारण देवाचं आपण विसर्जन कुठं करणार, पवित्राच्या गंगेमध्ये आस्थापूर्वक प्रेमपूर्वक आपण त्याला पवित्राच्या गंगेमध्ये निरोप देतो का नाही. सांगा, देवाला आपण निरोप दिला तर ही सृष्टी चालणार कसं, ब्रह्मांड चालणार कसं, कधी विचार केला का, करा विचार, असं समर्थ म्हणतात. देवाचं विसर्जन करण्याची ताकद, धमक, शक्ती, सामर्थ्य, धाडस आपल्यामध्ये देवानं भरलंय नाही. आपण देवाचं विसर्जन करावं हे कल्पनेत तर बसतं का तुमच्या, नाही बसत. देव पूजावा आणि टाकावा हे प्रशस्त म्हणजे माझ्या मनाला काही बरं वाटत नाही, असं समर्थांनी दासबोध ग्रंथामध्ये म्हणले. देव पूजावा आणि टाकावा हे प्रशस्त न वाटायचे, म्हणून याचा विचार पावा अंतरे. बाबा मनापासून याचा विचार कर की हे जे करतोय ते खरं आहे का. मग पिढ्यानपिढ्या घर परिवारामध्ये चालत आलेलं आहे, जे जपतोय आम्ही, जपतोय, जपलं पाहिजे, जपा. पण काय करा, जपत असताना जाणार काय जपायचं आहे, कशी सेवा करायची आहे, देवाला कसा नैवेद्य भरवायचा आहे. इथंही निरंकारी मिशनचे जे संत आहेत तेही देवाला नैवेद्य भरवतात ना महाराज, आपणही भरवतो का नाही, तुम्हीही भरवता ना देवाला नैवेद्य, है ना. निवदाच्या पोळ्या काढल्या जातात ना बाजूला, आणि मुलगा आला खायला, अरे म्हणले थांब काय करायचं, निवदाच्या पोळ्या पहिला बाजूला. आता तुम्ही हसताय म्हणजे हे सगळं असू द्या, पण तुमच्या निवदाच्या पोळ्या तुम्ही जशा बाजूला काढता ना, तशा हित सुद्धा निवदाच्या पोळ्या डायरेक्ट देवाला भरवल्या जातात. तिथनं उठून जायची गरज, तुमचा स्वयंपाक झाल्यानंतर तुम्ही मग देवघरामध्ये जाता, तिथे मग नैवेद्य देताय ना, तसं इथं नाही. इथे प्रसादीला बसलं बघा, तुम्ही सत्संग झाल्यानंतर बघा, प्रसादीला बसला ना, त्या ठिकाणी सत्संग प्रसाद येईल, त्यावेळेला महात्मा पहिला त्या पंचपक्वानामधला जे काही प्रसादी असेल त्यातला पहिला घास शेजारच्या महात्मांना भरतात, नैवेद्य. नैवेद्य इथेही भरवतात. आता काय नैवेद्य भरवायचा, कारण हा माझ्या सद्गुरूला प्रथम घास, सद्गुरूला. जसं तुम्ही प्रथम निवदाची पोळी, नैवेद्याची पोळी काढून ठेवता, आणि मग खाण्याची पोळी वेगळी, नैवेद्याची छोटी, आणि आम्हाला खायला आता देव जास्त खातोय का तुम्ही जास्त खाताय, चिंतनाचा विषय आहे ना. माझ्या मना काय बरं वाटत नाही, हे सगळं काय माझ्या मनाला प्रशस्त वाटत नाही, असं समर्थ दासबोध ग्रंथामध्ये म्हणतात. आम्ही काय म्हणत, आणि कोणाला वाटलंच तर दासबोध ग्रंथ काढून बघा, घेऊन या, त्यामध्ये काय लिहिलंय पहा. आम्ही पाहिलं नाही, कधी वाचलं नाही, कधी जाणलं नाही. देवाची भक्ती कशी करायची, आम्ही काय करतो देवासाठी, लक्ष द्या. ध्यान, धारणा, मुद्रा, आसन, भक्ती, भाव, भजन, जत्रा, यात्रा, तीर्थाटन, भजन, प्रवचन, इबादत, बंदगी, होम, हवन, व्रत, वैकल्य, उपास, तापास, नव, सायास, काय राहिलं का, ह्यातलं काय नाही काय तर आम्ही करतोय ना. यस म्हणा, यस, त्यातनं आम्ही आलोय. पण समर्थांचा दासबोध ग्रंथ आहे, तो काढून पहा. आता आपण दुसरं काय काढायचंच नाही, फक्त निरंकारी मिशन आणि समर्थांचा दासबोध ग्रंथ. तुलनात्मक दर्शन थोडंसं आहे, थोडं धीरे धीरे बघत जाऊ.
समर्थ काय म्हणतात की ध्यान, धारणा, मुद्रा, आसन, भक्ती, भाव आणि भजन हे सकळही फोल. समर्थ काय म्हणतात की ध्यान, धारणा, मुद्रा, आसन, भक्ती, भाव, भजन, जत्रा, यात्रा, तीर्थाटन, भजन, प्रवचन, इबादत, बंदगी, होम, हवन, व्रत, वैकल्य, उपास, तपास, नवस, आयास हे सगळं देवाच्या प्राप्तीसाठी साधनं योग्य नाहीत. ध्यान, धारणा, मुद्रा, आसन, भक्ती, भाव, भजन हे सकळही फोल. फोल म्हणजे काय? व्यर्थ. समर्थांनी म्हणलेलं आहे फोल, व्यर्थ. देवाची प्राप्ती या साधनांनी होणार नाही. देवाची जाणकारी या साधनांनी होणार नाही. न जाणता कोटीवरी, समर्थांचे शब्द आहेत. न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी, तरी मोक्षास अधिकारी होणार नाही. म्हणून करू नये अलक्ष. जाणणे, 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 जाणणे हाच उपाय. जाणता सापडे सोय परलोकाची. समर्थ काय म्हणतायत की देवाला न जाणता अशी असंख्य साधने करता. योग, याग, विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. जी सगळी साधना आहेत ना, त्या साधनाने क्षणिक समाधान मिळेल. काहीतरी चांगलं चाललेलं आहे म्हणून क्षणिक समाधान, पण ते टिकणार. सांगा, नैवेद्याची पोळी जर मुलगा मागाय आला आणि म्हणला आई मला मोठी नको छोटी दे, तर आई म्हणते अरे बस म्हणले गप, ही नैवेद्याची पोळी पाहिजे तर मोठी घे, तुला कट करून देते. पण देतो का मी? नाही देत. म्हणजे तिथं सत्संगाची लक्ष देऊन आपण भक्ती करतो, बारकाईनं करतो. पण समर्थ काय म्हणतात की ध्यान, धारणा, मुद्रा, आसन, भक्ती, भाव, भजन हे सगळं फोल, व्यर्थ आहे. आम्ही नाही म्हणत. दासबोध ग्रंथ काढून बघा. मग त्याच्याही पुढे समर्थांनी सांगितलं काय खरं काय खोट. समर्थ म्हणतात की ब्रह्मज्ञाने विण उपदेश, तो म्हणू नये विशेष. जैसे धान्य विण भूस खाता नये, नाना कबाड बडविले, ना तरी तक्रची घुसळले, अथवा धुणची सेविले सावकाश, नाना साली बक्षेल्या, अथवा चोईट्या चोकिल्या, खोबरे सांडूनी खादिल्या, नरोट्या जैश्या तैसे ब्रह्मज्ञाने विण, नाना उपदेशाची सीन, सार सांडूनी असार कोण शाना सेवी. म्हणले शाण्या माणसाला असं केलं. म्हणले एका हातामध्ये रवी दिली आणि एक दह्याचं भांड दिलं भरून, दही रिकाम नव्हे, दह्याचं भांड भरलेलं दिलं आणि ताकाचं भांड दिलं आणि हातामध्ये रवी दिली आणि सांगितलं की बाबा ही 2 भांडी आहेत, यातून तू लोण्याचा गोळा बाहेर काढायचा. रवी दिलेले, सगळं साहित्य दिलेलं आहे. आता असं कर म्हणले, लोण्याचा गोळा बाहेर काढ. आता त्यानं काय केलं, घेतली रवी आणि ताकामध्ये हलवली. आला लोण्याचा गोळावरती, नाही येणार का, त्यातलं पहिलेच काढून घेतलेलं आहे. मग शहाणा माणूस काय करेल, रवी हलवल्या का नाही. ग्रामीण भागामध्ये जोरदार चालतं, कारण तर शेतीवाडी असते, मग जोडधंदा जनावरांचा है ना. हे तुम्हाला कळावं म्हणून सांगतोय सत्संग, कारण नेहमी आपल्या व्यवहारातल्या या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग आपण काय करतो, दह्यामध्ये ती रवी घालतो, घुसळतो आणि मग लोण्याचा गोळा वरती येतो. एवढं ज्ञान, एवढी ताकद, एवढी क्षमता देवानं आपल्याला दिलेली, बस है ना. किती सोपा परमार्थ आहे सांगा बरं. काय फार अवघड आहे अशातला भाग नाही, फार सोपं आहे. फक्त जाणलं तर. नाही जाणलं तर सोपं सुद्धा अवघड वाटते. सोपं आहे ना. रवी हातामध्ये दिली, म्हटले लोण्याचा गोळा काढायचा, तर कसा काढणार, दह्यामध्ये रवी घालणार, हलवणार, हलवल्यानंतर लोण्याचा गोळा वरती येणार. हे जसं सत्य आहे ना, सत्य आहे. तसं महाराज म्हणले की आपण काय करायला लागलेलं आहे की ताकामध्ये रवी घालून हलवण्याचा प्रयत्न करतोय है ना. पण त्याच ताकातून जे तुम्ही करताय पिढ्या आणि पिढ्या, ताक आहे ते है ना, करताय ते काय ताक आहे. फक्त काय झाले, लोण्याचा गोळा काढलाय म्हणजे त्यामध्ये जान नाही, जाणण्याची विधी नाही, पण त्यातनच काढलेला आहे लोण्याचा गोळा. आता काय करायचं, प्युअर ताक घ्यायचं, त्या प्युअर दही घ्यायचं आहे आणि त्यामध्ये कर्माची रवी हलवायची, लोण्याचा गोळावरती येणार, सारासार कळणार. महाराज म्हणतात की त्याच्याही पुढे दुसरा दृष्टांत देऊन महाराजांनी सांगितलं की
केळ हातामध्ये दिलं खायला, है ना. इकडे केळ्याच्या बागा आहेत, बघायला मिळाल्या. आणि मग केळ हातामध्ये दिलं खायला की बाबा हे केळ घे आणि तू खा. आता आपण काय करणार, केळ हातामध्ये घेणार, त्या साली अशा बाजूला सारणार, है ना, आणि केळ फेकून देणार. साल नाही 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 नाही, एवढं स्क्रू अजून आवळ आहे, दिला. हा, आणि मग समर्थ काय म्हणतात की जी साल आहे ना, साल है ना, साल ते आपण काय करणार, बाजूला सारणार, अस्सल केळ घेणार, खाणार, है ना, त्यानं धष्टपुष्ट होणार. अस्सल सार घेणार, है ना, साधा आहे. पण लक्ष दिलं तर तेवढंच घणी आहे. समर्थ काय म्हणतात की जी साल आहे ना, साल, त्या सालीमुळं आतलं केळ शाबूत आहे. हा, सालीमुळं आतलं केळ शाबूत आहे. परंपरेनुसार तुम्ही जी भक्ती करत आलेला आहात ती साल आहे, ती साल आहे. मग साल आहे म्हणून केळ शाबूत आहे. मग ती साल त्याला चुकीचं म्हणायचं कसं? हा, चुकीचं म्हणू शकत नाही. मिशन सुद्धा म्हणत नाही. तुम्ही करताय, आनंद आहे, दुःख अजिबात. पण काय करा, साल काय केळ काय जाना. हा, तुम्ही जे करताय ते आनंद आहे. काय आहे जे करताय ती साल आहे. आता तुमच्या त्या आंतरिक भावनेमुळं जे जपत आलेलं आहे तो ठेवा. तुम्ही जपलेला आहे ना, म्हणजे ती साल जपलेली आहे. आता आत काय आहे, केळ आहे. ते अस्सल केळ निरंकारी मिशन देते. बाबा ही साल बाजूला सार आणि हे अस्सल ब्रह्मज्ञान, देवाची ओळख जाणून घे. हा, केळन साल जाणायचे, रवी कुठं घुसलायची ते जाणायचंय. जाणा आणि करा कल्याण असे सांगते वेद पुराण. समर्थांचं एक सुंदर अलौकिक वचन तुम्हाला सांगतो, प्रेमाने बोला. सुंदर टिपलेलं आहे समर्थांनी. समर्थ म्हणतात की प्रपंच अथवा परमार्थ, हा, प्रपंच अथवा परमार्थ जाणता तोची समर्थ, नेणता जाणी जे व्यर्थ निराकरण. समर्थ काय म्हणले की प्रपंच करायचा असेल तर तो सुद्धा जाणायला लागतो. करायचा कसा, है का नाही? न जाणता आपण प्रपंच करतो का? समजा मनात आलं गाडी घ्यायचे, 4 व्हीलर, नुसतं मनात आलं, कुठंतरी बघितलं रस्त्याने गेलेली, त्याबद्दल काही ज्ञान नाही, आणि गेलो आपण शोरूमला, म्हणलं गाडी घ्यायची. आता त्याची जाणकारी काय नाही. न जाणता, ज्याची माहिती न घेता आपण जर घेतलो आणि समजा जास्त तेल खात असेल तर आपल्याला परवडणार का? आता ज्यानं घेतली त्याला ते परवडत होती म्हणून त्यानं घेतली. आपण सगळ्या गोष्टीचा विचार करणं ना बारकाईनं. अगदी भाजीची पेंडी घेताना सुद्धा खालवर 10 वेळा बघतो. शेळी असेल तर घेत नाही. आजी ती ताजी भाजीची पेंडी द्या म्हणतोय का नाही का? अहो, भाजीसाठी 4 वेळा खालवर करणारे लोक देवाच्या बाबतीत झोपले का? सांगा ना. तुका म्हणे कैसे आंधळे हे जण. आम्ही म्हणत नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं 400 वर्षापूर्वी, तुका म्हणे कैसे आंधळे. आपण आंधळा आहे का? आंधळा आहे नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात बघ, आंधळ पण कुठलं आहे ते जाणायचं. हा, आंधळ पण जाणलं की डोळस पण सहज कळते. हा, बरोबर काय कळालं की चूक काय ते कळतं. आणि म्हणून सत्संगजी समर्थ काय म्हणतात की प्रपंच अथवा परमार्थ जाणता तोची समर्थ. म्हणजे प्रपंच करा अथवा परमार्थ करा, दोन्हीकडे जाणून केलं तर तोच ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी समर्थ असतो. समर्थ कोण असतो? ज्यानं जाणलेलं आहे, ज्यानं जाणकारी घेतलेली आहे, संसाराची माहिती घेतलेली आहे चांगली, आणि मग संसार करतोय, त्याचा संसार यशस्वी होणार. परमार्थ करत असताना जो परमार्थ जाणतो पहिल्यांदा कसा करायचा आणि मग करतो, त्याचा परमार्थ सुद्धा यशस्वी होणार. आपण साधं घर बांधायचं झालं तर इंजिनियरला बोलवतो, चांगलं ड्रॉइंग काढतो आणि मग सुंदर असं नक्षीदार टुमकदार घर बनवतो. का असं करतो की इंजिनियरला बोलवतच नाही. आणि घर बांधलं म्हणले इंजिनियर येणार, काय करणार? 4 रेगोट्या म्हणले कागदावर वाटणार आणि द्या म्हणणार 20%. अरे तू काय काम करणार का? माल कालवणार का? नाही म्हणले मी चांगले कपडे घालून येणार. आणि काय करणार का? काय करणार नाही म्हणले. काम करतात त्यांना सांगणार. आता हे काय करणार नाही, काहीच करणार नाही, आणि ह्याला फुकट 20% द्यायचं. म्हणजे हे माझ्या हातनं काय जमायचं नाही. जमायचं राहू दे बाबा, तुझं तू बांध. आणि हे बांधलं की घर कसलं? जिल्हा परिषदची शाळा, वळीन अशा खोल्या.
आता बाबा हे जर इंजिनियरला जाणून घेतलं असतं घर कसं बांधावं है ना, त्यानं टुमुकदार चांगला बंगला अगदी देखणा बांधला असता ना. आता तू काय बांधलंस, वळीन अशा खोल्या है ना, 6 खोल्या बांधल्या, 6 दरवाज झालं. ह्या रूम मधनं त्या रूम मध्ये जाता येत नाही. म्हणजे कशाने झालं, जाणलं नाही. जाणकाराकडून माहिती घेतली नाही. मग जाणकार कोण घर बांधणारा, इंजिनियर है ना. आता त्याचा प्रोफेशनल आहे. तुम्ही 20% देताय याचा अर्थ त्या 20%चं प्रभावशाली काम तो करतोय. तुम्ही देताय ते 20% काय फुकट जात नाहीत. तुम्ही त्याचं बारीक अनालिसिस करा. घर झाल्यानंतर तुम्हाला कळेल ती चूक. आणि मग सांगा, साधं घर बांधायला, भाजीची पेंडी घ्यायला, गाडी घ्यायला एवढा विचार, मग परमार्थ करायला डोळे झाक का, असा सवाल आहे. कुणाचा, साधू संत जे होऊन गेले त्यांचा. आणि निरंकारी मिशन सुद्धा. मग तुलनात्मक दर्शन बघूया ना, ते निष्ठून जाता कामा नये है ना. 1 2 हे नाही चुकले, चुकला हा सारा संसार, देवाची तर ओळख नाही, करी नामाचा. देवाची ओळख नाही. 1 2 चुकले का, नाही, सगळं जग चुकले. इकडे तुकाराम महाराज तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, सगळं जन आंधळ आहे तुकाराम महाराज म्हणतात. डोळं आहेत पण आंधळ पण कुठलं तुकाराम महाराजांना अभिप्रेत आहे. मग इकडे शहनशाहजी काय म्हणतात की 1 2 हे नाही चुकली. 1 2 चुकला नाही, सगळा संसार चुकला. मग आम्ही चुकलोय. तिकडं आंधळ म्हणलंय, हे तू चुकलं म्हणलंय. काय फरक सांगा ना. फरक काय नाही. तुलनात्मक बघितलं तर सारखंच आहे. तिथं आंधळ म्हणलंय, हे तर चुकलंय. मग सत्संग जे निरंकारी मिशन पुरातन जे साधू संत होऊन गेले त्याप्रमाणेच देवाची प्राप्ती करून देते. वेगळं काय मिशन आणलेलं नाहीये. तुम्हाला वाटेल की कुठनं तरी पंजाबमधनं ज्ञान आलेलं आहे. पंजाबमधनं नाही, महाराष्ट्रात नंतर पंजाबला गेलेलं आहे. आपलंच आपल्याला वाटायला हे संत महात्मा आलेले आहेत. देव कसा आहे, आपल्याला काय वाटतं देव एका ठिकाणी आहे. नाही नाही, महाराज म्हणतात की देव एका ठिकाणी आहे असं वाटणं हे देवाविषयीचं अज्ञान आहे. आणि देव जो एका ठिकाणी आहे तोच वेगळा नव्हे. तत्व स्वरूपानं सद्गुरु करवी, संतान करवी जाणल्यानंतर तोच देव सर्वत्र आहे असं वाटणं हे देवाविषयीचं ज्ञान आहे. मग आमच्या जवळ काय ज्ञान आहे. आमच्या मनाला काय वाटतं की देव एका ठिकाणी आहे. साधू संत काय म्हणतात की जो देव एका ठिकाणी आहे तोच तत्व स्वरूपानं सर्वत्र आहे. सांगा ना, सर्वत्र देव आहे. तुझ में राम, मुझ में राम, सब में राम समाया है, कर लो प्यार जगत से, कोई नहीं पराया है. समस्त जगतावरती प्रेम करणं, समस्त जगतावरती माणुसकीच्या भावनेनं व्यवहार करणं, सर्वांवरती प्रेम करणं हीच भक्ती आहे. याच्यापेक्षा वेगळी भक्ती असू शकत नाही. तुका म्हणे कैसे आंधळे हे जे विसरून गेले खऱ्या देवा. दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान, तुलसी दया न छोड़िए, जबलक घट में प्राण. जोपर्यंत घटामध्ये प्राण आहे तोपर्यंत समस्त मनुष्य मात्राबद्दल दया भाव दाखवणं. मग दयाभाव दाखवण्याची विशाल दृष्टी या साधू संतांच्या कृपाशीर्वादाने आपल्याला प्राप्त होते. मग साधू संत काय करतात, ह्या विशाल परमात्म्याचं ज्ञान देतात आणि हा विशाल परमात्मा सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजमान आहे अशा भावनेतून आपल्याला भक्तीचा मतितार्थ समजावून सांगतात. मग सर्वांमध्ये आपल्याला देव दिसल्यानंतर आपण कोणाशी भांडू का. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. हे विश्व माझं घर आहे. 4 भिंतीचं घर माझं नाही, पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे. तिथं वाटतं हे 4 भिंतीचं आतलं घर म्हणजे माझं आहे, वाटतं ना तिथंच. पण ज्ञान झाल्यानंतर वाटतं की या भिंती नाही, त्या भिंतीच्या पलीकडे जो परमात्मा आहे, पलीकडलं जे घर आहे हे विश्व माझं घर आहे. ह्या घरामध्ये राहणारी प्रत्येक व्यक्ती, मग त्याच्यामधला आत्मा आणि माझ्यामधला आत्मा हा वेगळा नाही. त्याच्यामधला विठ्ठल, माझ्यामधला विठ्ठल हा वेगळा नाही. त्याच्यामधला शंकर आणि माझ्यामधला शंकर हा वेगळा नाही. तो सर्वांचा एकच आहे. देव जगामध्ये एक आहे असं सर्व धर्मग्रंथांनी सांगितलं. जगामध्ये देव 2 असू शकत नाहीत. देव हा एकच आहे. एको देव हा, हे वेदाचं महावाक्य आहे.
जगत वंदे जगत गुरु तुकोबाराय म्हणतात की पाहू जाता देव एक, तेने निर्मेले सर्व, पृथ्वी सूर्य चंद्र तारे सर्व त्याचे लेकुरे, अन्न पाणी तोची देतो, प्रेमे सर्वा सांभाळितो, भावे भजा तया देवा, सर्व सुखांचा तो ठेव. तुकाराम महाराज काय म्हणतात की पाहू जाता देव एक, तेने निर्मिले सर्व. एका देवानं समस्त ब्रह्मांडाची निर्मिती केली है ना, समस्त ब्रह्मांडाची. अगदी मुंगीला कणानं आणि हत्तीला टणानं देणारा हा भगवंत आहे. असा व्यापक असणारा परमात्मा साधू संतांच्या कृपा आशीर्वादानेच आपल्याला जाणता येतो, अन्यथा आपण जाणू शकत नाही. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने, संताविन प्राप्ती नाही ऐसी वेद देती ग्वाही, एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. वेदाने गवाही देऊन सांगितलं, जे वेद आहेत त्यांना तर आपण मानतो है ना, जे वेद आहे त्या वेदाने ग्वाही देऊन सांगितलं की बाबा देवाची प्राप्ती करायची असेल तर साधू संतांशिवाय सद्गुरू शिवाय तर नो उपाय नाही. पाठीमागे वचन लिहिले, जया असं वाटे देव पाहावा, तेने उपवास करावा. हा लिहिता आलं असतं, अधिकारी पुरुष होते है ना, ते म्हणले असते, पण त्यांना हे सगळं बाकीत माहित होतं भविष्यातलं, हे सगळे लोक असंच करणार आहेत. म्हणून त्याने काय लिहिलं, शुद्ध स्पष्ट सरळ लिहिलं की जया असं वाटे देव पाहावा, तेने सत्संग करावा, सत्संगा विण देवादिदेव. नुसता देव म्हणलं नाही, देवा आधी. हा देव, मग तो कोण आहे, ब्रह्मा विष्णू हर, त्यासी निर्मिता तोची थोर, तो ओळखावा परमेश्वर, नाना यज्ञ करून. बाबा तू काय बी कर, पण त्या देवाला, देवादिदेव, त्या देवाला तो निराकार आहे, निर्गुण आहे, सर्वव्यापी आहे, सर्व साक्ष आहे, सगळ्यांच्या घटामध्ये बसलेला आहे. माझ्या मागे आहे, पुढे आहे, डाव्या बाजूला आहे, उजव्या बाजूला आहे, वाम सव्य दोईकडे दिसे देवाचे रूपडे, वरी पाहे अथवा खाली, जिकडे पाहे तिकडे दिसे हरी. निरंकारी मिशन म्हणतंय की देव असा आहे, देव आमच्या डाव्या बाजूला आहे, देव आमच्या उजव्या बाजूला आहे, देव पुढे आहे, देव मागे आहे, देव वरती आहे, देव खाली आहे, सर्वत्र देव भरलेला आहे. मग अशा व्यापक देवाचं आम्हाला दर्शन झालं का, हा चिंतनाचा विषय. मग व्यापक परमात्म्याचं दर्शन घ्या. या 28 पायी या ठिकाणी हा सत्संग सोहळा आयोजित केलेला आहे. आमच्या जीवाचं कल्याण झालं, तुमच्याही जीवाचं कल्याण व्हावं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकारे. अगदी देह चंदनासारखा हे साधू संत महात्मा अगदी वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या पोस्टवरती वेगवेगळ्या कामधंदा करणारे या ठिकाणी वेळात वेळ काढून या ठिकाणी आवाज देतात. यांची धारणा काय आहे की आम्ही सुखी झालो, आम्हाला देवाची प्राप्ती झाली, आता ते सुख तुम्हालाही मिळावं. अगदी 25% का असेना, पण ते 25% सुखी झाले पाहिजेत, ही धारणा 75% वाल्यांची आहे. म्हणजे मेजॉरिटी जास्त इकडे आहे ना. त्यामुळं अडचण काय नाही, या मेजॉरिटीमध्ये ते 25% सुद्धा सामील होणार आणि 100% समस्त जगतामध्ये ज्ञानाचा दिवा प्रज्वलित होणार, जो झालेलाच आहे. फक्त आता सत्संगजी सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या साधू संतांवरती निरंकारी मिशन दिलेलं आहे. हे संत महात्मा इमानी हितवारे ते काम करतायत. सत्संगजी चंदनासारखा देह झिजवत आहेत. हा या ठिकाणी सुंदर सुंदर गीतं गात आहेत. कुणासाठी सत्संगच, आमचं हित झालेलं आहे, समस्त जगताचं हित व्हावं, हा एक अंतरीचा परोपकाराचा भाव आहे. यामध्ये कुणालाही मानधन नाही येतं. सगळे एक सामाजिक आपलं कार्य, समाजाची सेवा, मानवतेची सेवा, हा हे सेवा भावनेनं या ठिकाणी झोकून देतात हे संत महात्मा. वेळात वेळ काढून या ठिकाणी येत आहेत, आवाज देत आहेत, तुम्ही जाणा आणि करा कल्याण असे सांगते वेदपुराण. असा व्यापक असणारा परमात्मा तुम्ही जाणा. देव कसा आहे आपल्या दृष्टीने, देव महाराज म्हणतात की एका ठिकाणी आहे, पण साधू संतांच्या दृष्टीने देव सर्वत्र आहे. तो निराकार आहे, निर्गुण आहे, सर्वव्यापी आहे, सर्व साक्ष आहे. समर्थ म्हणतात की देव कसा आहे पहा, धरू जाता धरिता नये, टाकू जाता टाकीता नये,
जे ते आहेच आहे, परब्रह्म ते पक्षी अंतराळी गेला, भवती आकाशाची तयाला, तैसे परब्रह्म प्राणियाला व्यापून आहे, परब्रह्म पाऊसे भिजेना अथवा चिखलाने माखेना, परिपुरामध्ये वाहेना, पुरा समागमे प्राणी बैसोनी राहता अथवा बहुत पळून जाता, परब्रह्म ते तत्वता समागमे, परब्रह्म एकले एकदाची सकळा स्पर्शिले, सकळा स्पर्शुनी राहिले सकळा ठाई. समर्थ काय म्हणतात की देव कसा आहे? आमच्या कल्पनेतला देव आणि साधू संतांच्या कल्पनेतला देव यामध्ये अंतर आहे. हे अंतर असणारी दरी आहे ती आपल्याला संपवायची आहे. म्हणजे काय करायचं? जाणायचं आहे. मग दरी संपणार कशाने? जाणल्यानंतर आपण समीप येणार, जवळ येणार, प्रेमभाव, विश्वासभाव, दयाभाव निर्माण होणार. आणि म्हणून सत्संगाची ही दरी संपवण्यासाठी हा सत्संग सोहळा आहे. सगळ्यांनी एक व्हावं, एका ईश्वराचं ज्ञान सगळ्यांना कळावं. देव कसा आहे? धरू जाता धरिता नये. साधी कल्पना करा, आपण देवाला धरू का? असं धरायचं म्हटलं तर धरू का? पण तरी पण आपण धरतो, घरी आणतो, प्राण प्रतिष्ठापना करतो, है ना? धरू जाता धरिता नये. डोक्यातली कल्पना काढून टाका. समर्थ म्हणाले देवाला धरता येत नाही. कशानं धरणार आपण? आपण आपल्या पवित्र अशा हातानं देवाला धरण्याचा प्रयत्न करणार. धरू तो शकत नाही पण देवाला धरण्याचा प्रयत्न करणार. समर्थ काय म्हणतात की धरू जाता धरिता नये. देवाला धरायचं म्हणलं तर धरता येत नाही. कुठं धरणार? हे असं धरायचं म्हणलं तर काय धरलंय सांगा? देवाला आपण धरू शकत नाही, देवानं आपल्याला धरलंय. चाले हे शरीर कोणाची असते? कोण बोलवी तो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाशे भजन चुकू नये. देवाला आपण धरू शकत नाही, देवानं आपल्याला धरलंय. म्हणून आपण बोलतोय, म्हणून बसून ऐकतोय. देवानं धरलंय का नाही आपल्याला? आणि देवानं आपल्याला सोडलं तर मग रामनाम, मग ते सत्य आतला राम जाण्या अगोदर जाणार, असं निरंकारी मिशन म्हणते. टाकू जाता टाकीता नये. देवाला टाकता येत नाही, देवाचं विसर्जन करता येत नाही. कुठे करणार? पवित्र अशा गंगेमध्ये करणार, है ना? जे चालत आलेलं आहे परंपरेनुसार. अगदी थोर पुरुष सांगतात की असं करणार आपण विसर्जन, है ना? विसर्जन करणार. पण देवाचं विसर्जन होऊ शकत नाही, देवच आपलं विसर्जन करू शकतो. म्हणून या सत्संगाची असा व्यापक असणारा परमार्थ, असा देव जर जाणायचा असेल तर या निरंकारी मिशनमध्ये सद्गुरूला शरण या आणि सत्संगाचे आपल्या जीवाचं जन्माचं कल्याण करा. आपल्यासाठी सत्संगाचे एक दूध शर्करा योग सद्गुरू माताजीने दिलेला आहे की येणाऱ्या, मगाशी कोणीतरी सांगितलं की येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये, आता जानेवारी तर गेला पण आता जो येणारा जानेवारी महिना आहे त्या जानेवारी महिन्यामध्ये महाराष्ट्राचा प्रादेशिक संत समागम आपल्या सांगलीमध्ये होत आहे. सांगलीकरांचे सगळे चेहरे खुललेले आहेत आणि राहिलेले जे 25% मगाशी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचेही आता खुलावेत. ही सद्गुरू चरणी, तुम्हा संतांच्या चरणी प्रार्थना आहे. आता 25% जे राहिलेले आहेत त्या 25% आणि ह्या 75%वाल्यांना धरा, आता सोडू नका. का? कारण समागम जवळ आलेला आहे. वैश्विक भाव त्या ठिकाणी, अनेक बोली भाषेचे, अनेक पेहरावाचे, अनेक विविधतेने नटलेले सर्व संत महात्मा एका ठिकाणी येत आहेत. मग त्या ठिकाणी तुम्ही पहा देवाची भक्ती कशी असते, देवाला नैवेद्य काय लागतो, देवाची सेवा कशी केली जाते, सगळी विधी जी तुम्ही या घर परिवारामध्ये करताय परंपरेनुसार, प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये त्या ठिकाणी ती विधी तुम्हाला पाहायला मिळणार. पण शाश्वत स्वरूपामध्ये जाणून, तिथेही संत महात्मा आल्यानंतर दर्शन घेतात. रेल्वे स्टेशनवरती उतरल्यानंतर या महात्माची धनरंकार, प्रेमाची भाषा, आपुलकीची भाषा आणि अगदी सत्संगाची जर जास्त वजा असेल तर सेवादल महात्मा घेतात. जणू काय सत्संगाचे आमचे पाहुणेच आहेत. पाहुणे बी घेत नाहीत महाराज. पण बघा तो वैश्विक भाव काय आहे. म्हणून आपल्यासाठी पर्वणी आहे की येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये महाराष्ट्राचा प्रादेशिक संत समागम सांगलीमध्ये होतोय. आणि त्या सांगलीच्या संत समागमामध्ये तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी या आणि वैश्विक भाव जो आहे, साधू संतांना, जितकेही साधू संत, ज्या ज्या साधू संतांना तुम्ही मानताना त्या सगळ्या साधू संतांचा समूह सत्संगजी शब्द रूपानं तुम्हाला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी जाणायला मिळेल की काय काय साधू संतांनी सांगितलं. आणि निरंकारी मिशनची विचारधारा आणि त्या होऊन गेलेल्या साधू संतांची विचारधारा ही कशी मिळती जुळती आहे
एकच धाग्यामध्ये हे सगळे मणी कसे ओवलेले आहेत अनेक ग्रंथांचे, ते तुम्हाला त्या ठिकाणी विस्तृत रूपामध्ये पाहायला मिळतील. म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं दास नवीन भाविकांना आमंत्रित करतो की येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये, लक्षात नाही राहिलं तर कुठं तर लिहून ठेवा कॅलेंडरवरती, जानेवारी महिन्यामध्ये डोक्यात पक्क ठेवा. किती बी काम असू द्या, फक्त 3 दिवस द्या, तुमच्या जीवाचं आणि जन्माचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. इतकी गवाही या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. जाता जाता त्या चारोळीकराच्या ओळी दासला आठवतात की किनाऱ्यावरती राहून प्रवाह नाही कळायचा, निघून जाईल आयुष्य आणि नेमका परमार्थ सुटायचा. म्हणून येणे लागे ब्रह्म होईल सहज, सत्संगाबरोबर प्रेमाने बोला.